स्मोकिंग होते, अल्कोहोल बऱ्यापैकी होतं, तर या गोष्टीचेही अनुभव येतात. विचित्र गाणी आहेत, ते स्पीकर आणून मोठ्या आवाजात गड किल्ल्यावरती येस लावणं. म्हणजे चालू ठेवणं, इतरांना डिस्टर्ब करणं असेल. तुम्ही दोघांनी असे कुठले ट्रेक केले का, आणि ज्यातून तुम्हाला असं वाटतं की हा लाईफ लेसन आहे जो कपलनी ट्रेक करताना लक्षात घेतला पाहिजे? अगदी एखादा छोटासा कुठलाही प्रसंग. आम्ही मध्यंतरी एक प्लॅन केला होता, दातेगड. बर. दातेगड हा कोयना क्षेत्रात येतो, ओके. साताराच्या पुढे. बर. तर आम्ही असंच अचानक प्लॅन ठरला, जायचं. चला यार जायचंय. तर निघालो दुपारी, संध्याकाळी तिथं पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यानंतर काहीच प्लॅनिंग नव्हतं की यार काय करायचं एक्झॅक्टली. म्हणजे तिथला कॉन्टॅक्ट होता, बट तो कॉन्टॅक्ट नाही लागला. त्यामुळे राहणं वगैरे हे नियोजन तिथं गेल्यानंतर होईल असा विषय होता, बट ते झालं नाही. त्यानंतर आम्हाला परत काही कॉन्टॅक्ट जवळचे काढून त्या ठिकाणी आम्हाला जाऊन राहावं लागलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी तिथे यावं लागलं. मग तो ट्रेक करून पुन्हा आम्हाला म्हणजे त्या दिवशीचं थोडंसं म्हणजे हे वाटलं की यार तिथं सेफली राहायला पण भेटलं पाहिजे जर आपण जातोय. खास Yes. करून महिलांना सोबत घेऊन बरोबर. जातोय तर ती नक्की गोष्ट आहे की आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे किंवा ती तिथं सोय असली पाहिजे. नाहीतर Risk ऐन वेळी कारण धावपळ तिथं होऊ शकते. आमच्यासोबत टेंट होता, सगळं होतं, मात्र गैरसोय. कपलनी राहणं किंवा मग पुढं ज्या गोष्टी सेफ्टी म्हणा, कारण दोघेच होतो आम्ही. बरोबर. कारण आम्ही ऑड डेला तिथं गेलो होतो. कारण पब्लिक जनरली असतं शनिवार रविवार या दिवशी म्हणजे भ्रमंती करत असतं. पण ती नक्की गोष्ट आहे की त्यावेळेस तो विचार करून जाणं गरजेचं आहे की आपलं नाईटला जातोय, स्टेला तर स्टे हवा आहे महत्त्वाचा, आणि नंतर त्या गोष्टी बघायच्या. तुमच्या ब्रँडचं नाव उनाड भ्रमंती आहे, पण खऱ्या अर्थाने आपले गड किल्ले हे त्या उनाडक्या करण्यासाठी नसून ऐतिहासिक भ्रमंती किंवा इतिहास जाणून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या उनाडक्या करण्यासाठी आहे. याचा आत्ता यंग जनरेशनला विसर पडला आहे का? मला तुमचं परखड मत हवं आहे. म्हणजे आत्ता प्रत्येक पब्लिक वेगळे आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. बरोबर आहे. कारण प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. किती पर्सेंटेज आहे हे उनाडक्या करणारे लोक जे उनाडक्या- खरंच फालतूगिरी करायला येतात गडांवरती? नक्कीच ह्याचं प्रमाण 50% 100%च आहे. म्हणजे 50% तर आहेच. कारण जेन्युन असणं, अदरवाईज ज्यांना खरंच इतिहास माहीत करून घ्यायचा आहे किंवा ज्यांना एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे किंवा जायचंय बाबा महाराज त्या ठिकाणी होते किंवा अनुभवायचा आहे. येस, तर ती संख्या तशी कमी आहे. आणि बाकीची संख्या म्हणाल तर फक्त फोटो, रील आणि जे पुन्हा तेच आहे की दाखवायचंय किंवा ह्या गोष्टी फालतूगिरी. बऱ्यापैकी म्हणजे चला फालतूगिरी Yes, म्हणता येईल yes. त्याला. याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनातली भावना आहे. याच्यामध्ये परप्रांतीयांचा जास्त समावेश आहे का? कारण त्यांना आपल्या इतिहासाची कल्पना नाही आहे. येस, परप्रांत्यांचा समावेश आहे, थोडाफार आहे. कारण त्यांचं जे आता आय टी क्षेत्रामध्ये बरेचसे परप्रांतीय आहेत, ते विकेंडला त्यांचं चालू असतं, विकेंडला जायचंय. पार्टी किंवा ज्या गोष्टी ते सोडून चला आता हा माझा मित्र किंवा हा व्यक्ती या ठिकाणी जातोय बाबा, या गडावरती जातोय, या ट्रेकला जातोय, तर तिथं मी जावं. पण येणार. बट त्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. म्हणजे स्मोकिंग होते, अल्कोहोल बऱ्यापैकी होतं, तर या गोष्टीचेही अनुभव येतात. अजून तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणू शकतो आपण, म्हणजे तो विचित्र आहे की बाबा जी आता वल्गर विचित्र गाणी आहेत, ते स्पीकर आणून मोठ्या आवाजात गड किल्ल्यांवरती लावणं. म्हणजे चालू ठेवणं, इतरांना डिस्टर्ब करणं असेल किंवा तिथलं प्रत्येक गोष्ट, तिथली माती, तिथली झाडं, तिथले पशुपक्षी, वेली, सर्व जेवढा काही निसर्ग आहे तो त्यांना आपल्यापासून त्रास होईल असं वर्तन खऱ्या अर्थाने झालं नाही पाहिजे. बट ते विसरलं जात आहे किंवा बऱ्याच गोष्टी बरेच जण इग्नोर करतायत की यार चला आपल्याला काय करायचंय, याही गोष्टी येत आहेत. त्यामुळे मी बऱ्याचदा मलाही अनुभव येतो. मी पायथ्याला गडाच्या बऱ्याचदा असतो, सिंहगडाच्या. त्यावेळेस माझ्याकडून नक्की होतं की कोणी स्पीकर लावलेला असेल त्यांना मी नक्की सांगतो की येस, आवाज कमी कर, अदरवाईज तू ते गाणं बदल किंवा बंदच कर. कारण तुला हवंय हेडफोन लाव, तुला हवंय
हां, तू ट्रेकसाठी आलेली आहेस जे आहे ते, त्या ठिकाणी इतरांना त्रास होईल असं कुठलंही वर्तन करू नकोस. ट्रेक करून निवांत तू जाऊ शकतेस. ह्या गोष्टी नक्की घडतात. ह्या गोष्टी घडतात कारण की आपण ग्रुपनी जातो, वेगवेगळ्या कल्चरची लोक सोबत असतात, IT क्षेत्र आहे वगैरे. अशा ग्रुप्सना कंट्रोल करण्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या ज्या ट्रिप्स आहेत, उन्हाळ भ्रमंतीच्या ज्या ट्रेकिंगच्या ट्रिप्स आहेत, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत? 1, 2, 3, 4? एक अजेंडा आहे उन्हाळ भ्रमंतीचा. ओके. म्हणजे टॅगलाईन्स अशी आहे की ऐतिहासिक व आनंददायी भटकंती म्हणजेच उन्हाळ भ्रमंती. म्हणजे प्राधान्य याला आहे की इतिहास जपला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहात तर त्या ठिकाणी फक्त तुमच्या पाऊलखुणा सोडून यायच्यात, ना की क्या तिथलं बात आहे. फुल तोडायचं आहे, तिथलं एखादी काठी तोडायची आहे, कुठंतरी नाव करून यायचंय. हा अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही. सिम्पल पहिला मुद्दा. म्हणजे ते स्पेसिफिकली डिस्क्रिप्शनमध्येच आहे की तुम्ही येताय, तुम्हाला फुटप्रिंट सोडायचे. सेकंड थिंग, तुम्ही येताय तर कुठल्याही प्रकारचं तिथं म्हणजे व्यसन नाही चालणार आहे. ठीक आहे, तुम्ही स्मोक करताय, तुम्ही घरी करा, तुमचं जे काय कम्फर्टेबल करा. ठिकाण ते करा, बट इथे नाही चालणार. तर हे प्रामुख्याने हे मुद्दे 100% आमच्याकडे आहेत. तुम्ही कपडे परिधान करताय, पूर्ण कपडे घाला, जेणेकरून हा एक इतिहासातला भाग आहे किंवा तुम्ही तिथे येताय. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ती प्रामुख्याने आम्ही पाळतो आणि त्या कुठेही त्याला कॉम्प्रोमाइज आम्ही उन्हाळ भ्रमंती करत नाही. हे 100% आहे. आणि कोणकोणत्या गटांचे, म्हणजे महिला, मुलं, पुरुष, असं कसं गट असतात तुमचे? म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत खास करून आजकाल लहान मुलांना इतिहास आणि TV कल्चर, रील कल्चर आल्यामुळे लहान मुलांचं काय गट असतात? कसे पालकांनी तुम्हाला कसं अप्रोच केलं पाहिजे? आत्ता प्रामुख्याने जे उन्हाळ भ्रमंतीचे ट्रेक होतात ते सर्व मिक्स ग्रुप. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तरी आत्ता जे शहरामध्ये कल्चर आहे, फक्त जॉबमुळे वेगळं राहावं लागतंय. म्हणजे त्यांना आजी आजोबा भेटत नाहीत पकडून चाला. म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. येस, त्यामध्ये असंही होतं की लहान मुलगा आहे, पकडा चला 4 वर्षाचा आहे, त्याचं स्कूल सकाळी आहे, दुपारी सुटलं की त्यांना पानाघर आहे किंवा या गोष्टी होतात. बट उन्हाळ भ्रमंतीसोबत बऱ्याच जणांना आजी भेटलेल्या आहेत, त्यांच्या त्या ट्रेकमध्ये आजोबा भेटलेले आहेत. कारण वयवर्ष 4-5 पासून ते 80-85 वर्षापर्यंत एकाच ट्रेकमध्ये सगळे येतात. असं स्पेसिफिकली असं नाही की चला फक्त 10 वर्षाचेच क्रायटेरिया केलेला आहे किंवा असेच. त्यामुळे बरेचसे ग्रुप ही अप्रोच आहेत की सिनियर सिटीजन, त्यांचा ग्रुप, त्या प्रकारे त्यांना हीच गोष्ट हवी ते ऑर्गनाईज करतो आम्ही. त्यासोबत कॉर्पोरेट ग्रुप आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बट तुम्ही फ्लेक्झिबल आहे, कुठल्याही ग्रुपवर नक्की 100% कुठलाही ॲडजस्ट होऊ शकतं. येस. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही अशा एका क्षेत्रात काम करताय जे ते इतिहास, लोकांचं आरोग्य, निसर्ग, सामाजिक सलोखा या सगळ्या गोष्टींचा समावेश येतो. उन्हाळ भ्रमंतीला घेऊन तुमचं काय व्हिजन आहे? कुठे बघताय तुम्ही उन्हाळ भ्रमंतीला पुढच्या 5 वर्षात? उन्हाळ भ्रमंती हे एकमेव असं नाव असेल जे की कुठल्याही व्यक्तीला, जेवढे काही आपण प्रश्न विचारले, महिला असेल, सर्व ट्रेकर्स असतील, त्यांना एक विश्वास की बाबा नाही, ही उन्हाळ भ्रमंतीकडेच मी जाणार. दुसरी गोष्ट, जे काय ट्रेकिंग गिअर्स वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्ट उन्हाळ भ्रमंतीकडे योग्य क्वालिटी, योग्य किमतीत 100% भेटेल याची हमी आणि हे व्हिजन आहे आणि हे पूर्णत्वास जात आहे किंवा लवकरच ते पूर्ण होईल.